This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील काही निवडक आणि महत्त्वाच्या घडामोडींवर. राणा आणि कडू वाद गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. मात्र काही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावर मोठा वाद निर्माण होणार आहे. उद्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा याच मैदानावर होणार असल्याचा दावा राणा यांनी केला आहे. तर बच्चू कडू यांच्या उमेदवाराची प्रचार सभा देखील याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळं कडू आणि राणा एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे पाहाव्यास मिळते. बच्चू कडू यांनी हे मैदान आरक्षित केले असून त्याच मैदानावर राणा यांनी ताबा घेतल्याचं पाहाव्यास मिळतंय. एकीकडे देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असताना व प्रचाराचे शंख वाजत असताना आज काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या मार्डी गावामध्ये भेट दिली आणि हनुमान जयंतीचं निमित्त साधत त्यांनी भगवान हनुमानाचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद प्राप्त केला. सुप्रिया सुळे यांचं चिन्ह तुतारी पुंजणारा माणूस आहे. निवडणूक आयोगाचे मुक्त चिन्हामध्ये तुतारी असं देखील चिन्ह आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून सुप्रिया ताईंच्या वतीनं निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली होती. यावर निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग देऊ शकतो असं पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून आलं आहे. यंत्रणांकडून घटनेच्या तरतुदीची अंमलबजावणी निष्पक्ष झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे, परंतु तसं होताना दिसत नाही असं वक्तव्य तुतारी निशाणावरील निवडणूक आयोगाच्या चर्चित प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलं. बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी वन बुलढाणा मिशनचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसतंय. अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या विकासाचे एक व्हिजन तयार करून ते गावागावातील नागरिकांसमोर मांडत असल्यानं त्यांना प्रतिसाद मिळताना दिसतोय. जिल्ह्यातील 1200 गावात त्यांची प्रचार आणि रॅली, ग्रामस्थांच्या भेटीगाठी यात सातत्य असल्यानं लोक जोडले गेले. त्यामुळे संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येतंय. बुलढाणा शहरात त्यांनी प्रचार सुरू केलाय. मारेगाव तालुक्यातील बोटोनी ते सराटी मार्गावर अल्टो कारनं शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली. खंडणी येथील पवन यदू नंदन नक्षणे वय वर्ष 34 राहणार खंडणी तालुका मारेगाव हे कारने सहकुटुंब बोटोनी येथे मुलाला घेऊन दवाखान्यात उपचारासाठी आले होते. तेथील दवाखान्याचे काम आटोपून बोटोनी ते सराटी मार्गाने खंडणी येथे परत जात असताना बोटोनी जवळच्या लाईन पोडा जवळ अचानक चालत्या कारमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि कारला भीषण आग लागली. कार चालकानं सावधगिरी बाळगत गाडी बंद करून कारच्या खाली उतरून कारमधील सर्वांना सुखरूप जागी नेले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असून या घटनेत मात्र कार जळून खाक झाली. च्या आईला हा शब्द संसदीय शब्द आहे. तुम्ही असा अर्थ का काढता? तुम्हाला जर संजय राऊत यांचे सर्व शब्द असंसदीय वाटत असतील तर हा एक संसदीय शब्द आहे असा टोला लगावत संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी खोचक टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आंदोलने केली आणि कधीही घाबरले नाहीत. तुम्हाला एकनाथ शिंदे यांना सांभाळता आलं नाही आणि बाळासाहेबांचा विचार सोडला म्हणून त्यांनी पक्ष सोडला हे समजून घ्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात केस होत नव्हती तरी पांडे नावाच्या कमिशनरला केस कशीही बनवा असं उद्धव ठाकरे सांगायचे. संजय राऊत काही बोलले तर खळबळजनक वाटतं, त्याला आम्ही काय करणार असं म्हणत संजय राऊत यांच्यावर विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या अडकवण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप केला. हनुमान जन्मोत्सव निमित्त आज चोपडा शहर व तालुक्यात श्री हनुमान मंदिरामध्ये भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी होताना दिसून आली. चोपडा जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या पुरातन बालवीर हनुमान मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भक्त दर्शनासाठी येत होते. लहान बालकांपासून वयोवृद्ध नागरिक दर्शन घेण्यासाठी येताना दिसत होते. भाविकांचे श्रद्धास्थान असल्यानं मोठ्या प्रमाणात दररोज सकाळी नित्य नियमानुसार बालवीर हनुमान महाराजांचे दर्शन नागरिक घेत असतात. परंतु आज श्री हनुमान जयंती असल्यानं सकाळपासून नागरिकांची रांग दर्शनासाठी लागलेली दिसून आली. अजित पवार यांची पक्षातून हकालपट्टी करतो असे डोक्यावर परिणाम झालेले विधान उत्तम जानकर यांनी केले. उत्तम जानकरांनी ज्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या त्या कार्यकर्त्यांना सोडून आमदारकीसाठी उत्तम जानकर हे मोहिते पाटलांकडे लोळून घ्यायला गेले. अजित पवार यांच्याबद्दल बोलावं एवढी जानकरांची पात्रता नाही असं थेट विधान मुख्य प्रवक्ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी केलं. धनगर समाजावर मोहिते पाटलांनी पिढ्यानपिढ्या अन्याय केला. त्यांचा उठाव म्हणून तेथील जनता जानकरांच्या
पाठीशी होती. त्या जनतेला वाऱ्यावर सोडून जानकर हे मोहिते पाटलांकडे गेले. त्यामुळे तेथील जनता जानकरांच्या पाठीशी जाणार नाही. त्यामुळे उत्तम जानकर हे किती लबाड आणि फसवे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असं देखील ते म्हणाले. आणि सध्या टरबूजचा हंगाम सुरू झालाय. त्यामुळे विविध भागातून टरबूज विक्रीसाठी एपीएमसी बाजारात दाखल होत आहेत. कानपुरी टरबूज देखील विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले आहेत. या कानपुरी टरबूजला ग्राहकांची मागणी जास्त आहे. महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून टरबूज एपीएमसी बाजारात येत आहेत. सध्या आवक वाढली असल्यानं दर सुद्धा स्थिर आहे. 30 ते 40 रुपये किलोनं टरबूज विकले जात आहेत. 3 महिने टरबूजचा हंगाम असतो. पावसाळ्यापर्यंत टरबूजचा हंगाम संपेल असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. आणि यासह टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. अरे बाराती आ गए। दीदी, दूल्हा तो घोड़ी पर नहीं हीरो पर आया है। मेरा हीरो है, हीरो पर ही आएगा। अब बारात घोड़ी पर नहीं हीरो पर आएगी। आलीशान से शादियों के कपड़ों की खरीद पर हर रोज मिल रही है 1 लाख की हीरो स्कूटर गिफ्ट। तो जोर शोर से शादी की शॉपिंग कीजिए। आपका जिससे हो मान आलीशान। TNC अप्लाई। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस एकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में से 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंपाजरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939।